नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन चौहान तुम्हा सर्वांचे एमपीएससी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे सूर्यकुल आणि त्याबद्दल संदर्भात आजचं लेक्चर. चला मित्रांनो, सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. सुरुवात करतोय. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. तर बघा, सूर्यकुल म्हणजे काय, तर सूर्यकुलाच्या आतमध्ये म्हणजे जो आपला सूर्याचा परिभ्रमण कक्ष आहे किंवा त्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याने जेवढेही ग्रह त्याच्या पट्ट्यामध्ये घेतलेले आहेत, जे काही नियम फॉलो करतात, त्या सर्व गोष्टींना सूर्यकुल असं म्हटलं जातं. तर आपल्याकडे मेनली 8 ग्रह असे आहेत जे सूर्याचे सगळे नियम फॉलो करतात. ठीक आहे. मग नियम कुठकुठले आहेत ते आपण पुढे बघूयात. तत्पूर्वी एका गोष्टीपासून सुरुवात करूयात की पहिला म्हणजे काय, तर सूर्य म्हणजे काय इथपासून आणि सूर्याची व्हॅल्यूज काय आहेत यापासून. आता ॲक्च्युली व्हॅल्यूज मी हा शब्द यासाठी वापरला आहे की ह्याच्यामध्ये कुठला कन्सेप्ट नाही आहे. मॅक्सिमम टाईम फक्त व्हॅल्यूजचा विचार केला जातो आणि हे फक्त वन लाईनर क्वेश्चन किंवा तुमच्या MCQची एक लाईन ह्या संदर्भातच तुमच्या गोष्टी पूर्ण करू शकतो. म्हणूनच आपण ह्याला काय म्हणतो आहे की MCQ बेस्ड लेक्चर असं आपण समजूया. यामध्ये कन्सेप्ट नसल्या कारणाने मी फक्त तुम्हाला व्हॅल्यूज सांगणार आहेत आणि जिथे जिथे कन्सेप्ट येईल तिथे मी तुम्हाला त्याचा कन्सेप्टसुद्धा सांगणार आहे. बघा, आता आपण सूर्याचा विचार करतो तर आपण सूर्य जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला सूर्य हा गरम आहे असं आपल्याला माहिती आहे. आता गरम आहे म्हणजे तिथे कुठली तरी ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा कुठल्या तरी प्रकारे तयार झालेली असली पाहिजे. मग ती ऊर्जा जी तयार होते ती ऊर्जा नेहमी केंद्रीय सम्मिलीकरण ह्या टाईपच्या गोष्टीमधून तयार होते. म्हणजेच काय, तर जो आपला सूर्य आहे त्या सूर्यावर हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट आहेत आणि हे 2 हायड्रोजन ॲटम्स मिळून, ठीक आहे, ह्यांचं काय करतात, सम्मिलीकरण होते आणि सम्मिलीकरण होऊन त्यांची काय होते, ऊर्जा निर्माण होते आणि ती एवढ्या जास्त प्रमाणामध्ये असते की सूर्य सर्व ग्रहांना ऊर्जा प्रोव्हाइड करू शकतो. किंवा असं समजा की आपण म्हणजे पूर्ण जगाचा विचार करता पूर्ण जग जेवढी ऊर्जा वापरते वर्षभरासाठी तेवढी ऊर्जा सूर्य आपल्याला फक्त 40 तासांमध्ये प्रोव्हाइड करतो. एवढी सूर्याची क्षमता आहे, एवढी ऊर्जा सूर्यावर आहे. तर त्यामुळे सूर्य आपल्याला खूप महत्त्वाचा आहे कारण की सूर्याचं गुरुत्वाकर्षण जे आहे ते फार जास्त आहे आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण जास्त असल्याकारणाने पृथ्वी सूर्याभोवती फेऱ्या मारते. म्हणूनच मग पृथ्वी स्वतःभोवती जेव्हा स्वतःभोवती या फेऱ्या मारते आणि सोबतच सूर्याभोवतीसुद्धा फेऱ्या मारते, तेव्हा पृथ्वीवर दिवस रात्र, पृथ्वीवर ऋतू ह्यांची निर्मिती होते. त्यामुळे सूर्य आपल्याला खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, आता आपण एक कन्सेप्ट घेऊयात किंवा एक व्हॅल्यूचा विचार करूया. जर पृथ्वीपासून सूर्याचा विचार जर केला आपण तर जवळजवळ 14,95,00,000 एवढं डिस्टन्स आहे, एवढे किलोमीटर डिस्टन्स पृथ्वीचं सूर्यापासून आहे किंवा सूर्याचं पृथ्वीपासून आहे असं समजा. तर बघा, आता सूर्यापासून येणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशांची जी किरणं आहेत ती पृथ्वीवर येण्यासाठी आपल्याला 8 मिनिटे लागते. जर एक्झॅक्ट विचार केला तर किती, 8 मिनिटे 20 सेकंद एवढा वेळ काय लागतो आपल्याला सूर्याची किरणं पृथ्वीवर ट्रॅव्हर्स होण्यासाठी वेळ लागतो. सूर्याचा व्यासाचा जर विचार केला तर तो आहे किती आहे बघा, 13,91,980 किलोमीटर. 13,91,980 किलोमीटर हा पृथ्वीच्या एकंदरीत व्यासाच्या किती आहे, 108 पट आहे. कारण की पृथ्वीचा व्यास किती सांगितला आपण, 12,000च्या पुढे आपण कन्सिडर करतो. बघा, आता सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे आणि ह्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती काय होते, फिरणं सुरुवात करते. सूर्याचा स्वतःचा एक परिवलन कालावधी आहे. परिवलनचा अर्थ आपण आधीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगितलेला आहे, तरी परत बघा. सूर्य स्वतःभोवतीसुद्धा फिरतो, त्याला आपण परिवलन असं म्हणतो आणि तो कालावधी आहे 26.8 दिवसांचा. म्हणजेच सूर्य स्वतःभोवती 26.8 दिवसामध्ये एक फेरी काय करतो, पूर्ण करतो. बघा पुढे, सूर्याचा जो बाह्य कक्षेतील तापमान आहे म्हणजे सूर्य आहे, सूर्याची अशी काहीतरी अवस्था आहे आणि ही जी अवस्था आहे ह्याचं जर तापमान मोजलं तर ते किती आहे, 60,000 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान सूर्याच्या बाह्य कक्षेमध्ये आहे, सध्या अस्तित्वात आहे. आणि जेव्हा आपण सूर्याच्या अंतर्भागाचा विचार करतो म्हणजे इकडला कुठला तरी विचार करतो तेव्हा सूर्याचं टेम्परेचर बघा किती आहे, ते 30 लाखांपेक्षा जास्त एवढी त्याची व्हॅल्यू भरते. ठीक आहे मित्रांनो, सॉरी 30 लाख म्हटलं मी, इथे किती, 3 लाख एवढी त्याची काय भरते, व्हॅल्यू भरते मित्रांनो. त्याचं तापमान एवढे डिग्री सेल्सिअस आहे. सूर्यकुलातील एकूण ग्रह किती सांगितलेत आपण, 8. याच्या आधी आपण 9 ग्रह अभ्यासायचो, पण एक ग्रह कमी झालेला आहे 2006 पासून. तो कुठला ग्रह आहे आणि तो का आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता आपण बघूया, पृथ्वीची माहिती घेऊयात.
आता जी पृथ्वी आहे तिचा आकार जो आहे तो जिओइड आहे. आता हा जिओइड आकार म्हणजे कसा असतो, तर पृथ्वी ही संपूर्णतः अशी गोल नसून थोडी चपटी आहे. ठीक आहे, ध्रुवावरती चपटी आहे आणि विषुववृत्तावरची काय आहे, फुगीर आहे. आणि असा जो आकार असतो, ह्या आकाराला कुठला आकार म्हणतात, जिओइड असा आकार म्हणतो. सूर्यापासूनचे अंतर आपण आत्ताच सांगितलं त्याचं किती आहे ते, परिभ्रमण काळ त्याचा, परिभ्रमण काळ म्हणजे पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते त्याला आपण पृथ्वीचा परिभ्रमण असं म्हणतो. आणि तो किती आहे, 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 46 सेकंद. हे डिटेल व्हॅल्यू आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. MPSCचा अभ्यास करताना अशा व्हॅल्यूजचा नक्कीच महत्त्वाचा अभ्यास असतो. त्यामुळे बघा 365 दिवस 5 तास 48 मिनिट आणि 46 सेकंद एवढा काय पृथ्वीचा परिभ्रमण काळ आहे. जर गुरुत्वाकर्षण, जी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, तिची स्वतःची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, तिच्या जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, ठीक आहे, तर आपल्याला किती व्हॅल्यू लागते, तर बघा ती 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढी व्हॅल्यू आपल्याला लागते. म्हणजेच काय, तर एका सेकंदामध्ये अशा कुठल्याही ऑब्जेक्टनं जर समजा 11.2 किलोमीटर एवढा जर वेग घेतला असेल तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडण्यासाठी त्याला ती मदतगार होते. म्हणूनच जेव्हा आपण रॉकेट्स लॉन्चिंग पॅड्सवरनं सोडतो तेव्हा त्याची जी व्हॅल्यू असते ती 11.2 किलोमीटर पर सेकंदच्या पुढे गेलेली असते. म्हणूनच पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण सोडून ते रॉकेट जे आहेत ते बाहेर पडतात. पृथ्वीच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 51.01 कोटी चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. जर पाण्याच्या क्षेत्रफळाचा विचार केला असेल तर ते किती आहे बघा, 71% एवढं पाणी आहे आणि 29% एवढा काय आहे, जमिनीचा भूभाग आहे. त्याच्या व्हॅल्यूज इथे मेन्शन केलेल्या आहेत, बघून घ्या. जर त्रिज्येचा विचार केला तर 6371 किलोमीटर एवढी काय आहे पृथ्वीची त्रिज्या आहे. त्रिज्या कशी मोजली जाते, सेंटरपासनं जी व्हॅल्यू एका साईडला आहे तिला आपण त्रिज्या म्हणतो, ती किती आहे, 6371 किलोमीटर. ठीक आहे, तिचा जर ध्रुवीय व्यास जर आपण मोजला तर तो आहे 12,714 किलोमीटर. म्हणजे हा पूर्ण जर आपण जर असा जर कॅल्क्युलेट केला, ध्रुवीय व्यास म्हणजे वरतून खाली हा 90 ते हा 90 जर कॅल्क्युलेट केला तर तो किती आहे, 12,714 किलोमीटर. आणि विषुववृत्तीय व्यास जर आपण कॅल्क्युलेट केला तो किती आहे, 12,758 किलोमीटर. बघा इथे तुम्हाला आत्ता लगेच लक्षात येईल की आपण जेव्हा आपण जिओइड आकाराचा विचार केला होता तेव्हा आपण हाच कन्सेप्ट सांगितला की ध्रुवावर जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, कमी आहे. आणि विषुववृत्ताची जी पृथ्वी फुगीर असल्याकारणे तिचं जो अंतर आहे ते काय असणार आहे, जास्त अंतर आहे, जे इथे की प्रूव्ह झालं आहे. बघा 12,714 ध्रुव टू ध्रुव आणि विषुववृत्तचं जे आहे ते किती आहे, 12,758 किलोमीटर एवढी पृथ्वी विषुववृत्तावर फुगलेली आहे. जर विषुववृत्त परिघाची जर टोटल लांबी मोजली तर ती किती भरते, 40,077 किलोमीटर. आणि ध्रुवीय परिघाची जर लांबी मोजली तर ती किती, 40,009 किलोमीटर एवढी भरते. आता बघा पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा तिची एक कक्षा आहे. अशी सूर्याभोवती जी पृथ्वी जेव्हा आपली फिरते तेव्हा तिची एक कक्षा आहे. तर बघा पृथ्वीचा 23 अंशांनी कललेला जो आकार आहे त्याच्यामुळे पृथ्वी कधी सूर्याच्या खूप जवळ येते तर कधी सूर्यापासून खूप दूर जाते. तर पृथ्वी जेव्हा सूर्याच्या खूप जवळ असते त्याला उपसूर्यस्थिती असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, उपसूर्यस्थिती असं म्हटलेलं आहे. त्याला काय, जवळ असताना काय आहे, पृथ्वी उपसूर्यस्थितीत आहे. तर त्याचं डिस्टन्स किती आहे, 14,70,00,000 किलोमीटर. आणि जेव्हा पृथ्वी सूर्यापासून फार लांब असते तेव्हा तिचं डिस्टन्स जे आहे ते किती आहे, 15,20,00,000. याला काय म्हणायचं, उपसूर्यस्थिती. आता आपण चंद्राचा विचार करूया. चंद्र हा पृथ्वीचा काय आहे, उपग्रह आहे, नैसर्गिक उपग्रह आहे. ठीक आहे, म्हणजे आपण दोन प्रकारचे उपग्रह असतात, एक कृत्रिम आणि एक नैसर्गिक. कृत्रिम उपग्रह कुठले, जे की आपण रॉकेट संदर्भात वर पाठवतो त्याला आपण कृत्रिम उपग्रह असं म्हणतो. आणि चंद्र जो आहे तो नैसर्गिक उपग्रह आहे पृथ्वीचा. त्याचा डिस्टन्स बघा पृथ्वीपासून किती आहे, 3,82,144 किलोमीटर एवढं त्याचं काय आहे, डिस्टन्स आहे. जर राऊंड फिगर कन्सिडर केलं तर 3,84,000 किलोमीटर एवढं डिस्टन्स बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. ह्याची सुद्धा पृथ्वीपासून जवळ आणि पृथ्वीपासून दूर अशा दोन कक्षा पडतात. कारण की जो आपला चंद्र आहे तो पृथ्वीभोवती परिक्रमा करतो, त्यामुळे इथे सुद्धा त्याच्या दोन स्थिती पडतात. जशी की आपण उपसूर्य आणि अपसूर्य असं बघितलं होतं. तर चंद्राच्या संदर्भात त्या व्हॅल्यूजला अपभू आणि उपभू असं म्हटलेलं आहे. जे उपभू आहे म्हणजे चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे ते तेव्हा 3,56,000 किलोमीटर एवढी त्याची व्हॅल्यू असते. आणि अपभू म्हणजे जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर आहे, ठीक आहे ना, जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर आहे तेव्हा 4,07,000 किलोमीटर एवढी त्याची काय भरते, डिस्टन्स भरतं. आता बघा रोज 52 मिनिटे उशिरा चंद्र उगवत असतो. आता हे का होते हे मी भरती आणि ओटीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, एवढं का फरक पडत असतो. त्यामुळे ते पण व्हॅल्यू तुम्ही एकदा ते लेक्चर चेक करून घ्या. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल.
तर रोज किती चंद्र 52 मिनिटं उशिरा उगवतो. चंद्राचा जर व्यास मोजला तो आहे 3478 किलोमीटर एवढा. आता बघूयात आपण चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती बघूयात. आता चंद्र हा स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने त्यामध्ये एक स्वतःची गुरुत्वाकर्षण शक्ती तयार होते आणि ती पृथ्वीच्या 6 पटींपेक्षा काय आहे, कमी आहे मित्रांनो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघूयात आपण चंद्रावरून येणारा प्रकाश जो आहे तो आपल्याला कसा वाटतो, शीत वाटतो. जसं की सूर्याचा प्रकाश आपल्याला उष्णता देऊन जातो, तसा चंद्राचा प्रकाश उष्णता देत नाही. याचं कारण म्हणजे चंद्र हा फक्त त्यांनी घेतलेल्या एकूण ऊर्जेपैकी किंवा एकूण प्रकाशापैकी फक्त 7% भागच परावर्तित करतो. म्हणून आपल्याला चंद्र हा त्याचा काय मंद सोर्स असा वाटत असतो किंवा चंद्राचा प्रकाश कसा वाटतो आपल्याला, शीतल असं वाटतो. आता बघा, चंद्र दररोज 50 मिनिटं उशिरा उगवतो. इथे आपण 52 मिनिटं म्हटलेलं आहे. दोन्ही पुस्तकांचा रेफरन्स घेतलेला आहे. कुठे 50 मिनिटं दिलेलं आहे, कुठे 52 मिनिटं दिलेलं आहे. दोन्ही व्हॅल्यूज लक्षात ठेवा. याचं कारण म्हणजे काय की चंद्र हा स्वतःभोवती फिरत असतो, परिवलन करतो. तो सोबतच पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. पृथ्वी स्वतःभोवती परिवलन करते, सोबत ती सूर्याभोवती परिभ्रमण करते. ह्या दोघी व्हॅल्यूजमुळे किंवा दोघाही कंडिशन्समुळे चंद्रावर जो इफेक्ट पडतो, त्या इफेक्टमुळेच चंद्र दरवेळेस 50 मिनिटे किंवा 52 मिनिटे उशिरा उगवताना दिसतो आपल्याला. बघा, जर आपण अमावस्या ते पौर्णिमा असं जर डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं तर ते 29 दिवसांचं भरतं आणि त्याला काय म्हणतात, चंद्रमास, चंद्र महिना असं म्हटलं जातं. एक्झॅक्ट व्हॅल्यूज हव्या असतील तर 29 दिवस 12 तास 44 मिनिटे आणि 2 सेकंद असं, म्हणजे एकंदरीत 30 दिवस. म्हणून आपण असं म्हणतो की दर पौर्णिमा ही 15 दिवसांनी येते. म्हणजेच 30 दिवस डिवाइड बाय 2 म्हणजे एका महिन्यामध्ये एक पौर्णिमा आणि एक अमावस्या नक्कीच येत असते. तर तोच कन्सेप्ट इथे 29 दिवस 12 तास 44 मिनिटं आणि 2 सेकंद एवढा काळ लागतो. ठीक आहे. चंद्राचा 59% भागच आपण पृथ्वीवरून दररोज पाहू शकतो. जेव्हा चंद्र जो आहे हा पृथ्वीभोवती फिरताना जेव्हा पृथ्वीच्या सावलीमध्ये चालला जातो तेव्हा पृथ्वीवर काय होतं, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ह्या दोन गोष्टी दिसतात आपल्याला. नंतर बघा, चंद्राचं जे आकर्षण आहे किंवा त्याची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्या पृथ्वीवर भरती आणि ओहोटी येते. आता भरती आणि ओहोटी ॲक्च्युली सूर्य आणि चंद्र या दोघांमुळेही होते. कशी होते ते आपण एका लेक्चरमध्ये नक्की शिकवलेलं आहे, भरती ओहोटीच्या लेक्चरमध्ये. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्यावा. फक्त एवढं इथे लक्षात ठेवा की चंद्र आणि सूर्य यांच्या आकर्षण बलामुळे काय होते, पृथ्वीवर भरती आणि ओहोटी येते. आता बघा, आपण आता ग्रहांचा विचार करू. आपण एकंदरीत 8 ग्रहांचा विचार केलेला आहे. तर 8 ग्रहांचे जेव्हा आपण पार्ट पाडतो तेव्हा असे 2 पार्ट सहजरित्या होतात. याचं कारण म्हणजे काय, तर सूर्याभोवच्या कुलामध्ये किंवा सूर्याच्या कुलामध्ये किती ग्रह सांगितलेले, आपण 8 ग्रह सांगितलेले आहेत. ते मी इथे म्हटलं याला 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करू शकतो. कारण मंगळ आणि गुरु ह्या 2 ग्रहांमध्ये एक पट्टा आहे जिथे उल्का ह्यांचा वास असतो. म्हणजे उल्का राहतात तिथे, उल्का पिंडे आहेत, खडक आहेत, छोटे छोटे ग्रहांचे तुकडे आहेत. ठीक आहे. तर त्या पट्ट्या असल्या कारणाने आपण सरळ त्याचे 2 पार्ट पाडू शकतो. की एक पार्ट जो आहे तो आहे त्या पट्ट्याच्या आतमधला, त्याला आंतरपट्टीय ग्रहे असं म्हणूयात. आणि दुसरा पार्ट आहे पट्ट्याच्या बाहेरचा, त्याला आपण बहिर्गत पट्टीय ग्रहे असं म्हणूयात. तर आतमधल्या ग्रहांचा विचार करता बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ असे दिवस पडतात. असे दिवस म्हणण्यापेक्षा असे ग्रह आहेत. आणि जेव्हा बाहेरच्या पट्ट्यांचा विचार करतो तेव्हा गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असं आहे. ठीक आहे. बघा, इथे अजून एक गोष्ट सांगण्यासारखी की पहिले 1 ते 6 जे ग्रह आहेत, म्हणजे एवढे ग्रह जे आहेत ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. आता उघड्या डोळ्यांनी म्हणजे कसं, तर बुध ग्रह किंवा शुक्र ग्रह हा दररोज संध्याकाळी आपल्याला दिसतो. कसा दिसतो, तो ताऱ्याच्या स्वरूपात दिसतो. एका कुठल्या तरी साईडला तो चमकत असतो. आणि असे जे ग्रह, चमकणारे ग्रह आहेत, तो खूप छोट्या बिंदूच्या स्वरूपात दिसतो आपल्याला, पण आपण उघड्या डोळ्यांनी त्याला पाहू शकतो. म्हणून 1 ते 6 म्हणजे शनीपर्यंतचे जे ग्रह आहेत ते कसे उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो. आणि 7 आणि 8 म्हणजे युरेनस आणि नेपच्यून या 2 ग्रहांना जर पाहायचं झालं तर आपल्याला कशाचा, दुर्बिणीचा वापर करावा लागतो. बघा, ह्या डायग्राममध्ये तुमचा सगळा कन्सेप्ट क्लिअर होईल. हे जे आपण आत्ता ज्या उपग्रहांच्या पट्ट्यांची गोष्ट केली तो हा पट्टा आहे. आणि हा पट्टा कुठपासून कुठपर्यंत आहे मित्रांनो, तर हा गुरु आणि मंगळ ह्याच्यामध्ये आहे. बघा, आता पृथ्वीच्या सगळ्यात सुरुवातीच्या ग्रहापासून विचार करूया आपण. सगळ्यात पहिला ग्रह कुठला सांगितला आपण, बुध ग्रह सांगितला आहे, त्याला मर्क्युरी इंग्लिशमध्ये म्हणतात. त्यानंतर शुक्र ग्रह, त्याला व्हेनस असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तिसरा असणारा ग्रह आहे अर्थ, म्हणजे आपला पृथ्वी, जी निळ्या कलरची दिसते, कारण की इथे पृथ्वीवरच पाणी आहे आणि पृथ्वीवरच फक्त जीवन आहे. त्यामुळे ही गोष्ट. आणि पृथ्वीवर जेव्हा प्रकाश येतो तेव्हा निळ्या कलरचा प्रकाश जो आहे त्याचं स्कॅटरिंग जास्त प्रमाणामध्ये, विकिरण जास्त प्रमाणामध्ये होत असल्या कारणाने तो निळ्या कलरचा बाहेरून दिसायला लागतो.
नंतर चौथा ग्रह आहे मार्स म्हणजेच मंगळ, आणि मंगळ ग्रहानंतर मग तो आंतरग्रहीय पट्टा किंवा उल्कांचा पट्टा असा आपण कन्सिडर करूया. आणि त्याच्या पुढे परत नवीन ग्रह चालू होतात, आणि नवीन ग्रह जे आहेत ते ह्या आतमधल्या चारही ग्रहांपेक्षा मोठे मोठे असतात. पहिला ग्रह लागतो याच्यानंतरचा तो आहे गुरु, गुरुनंतर जो आहे तो शनी, शनीनंतर लागतो तो युरेनस, आणि युरेनस नंतर लागतो तो नेपच्यून. असे 8 ग्रह आपल्याकडे आहेत. बघा आता इथे एक गोष्ट अजून लक्षात घेण्यासारखी, मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये काय सांगितलं आपण, लघुग्रहांचा पट्टा आहे, आत्ताच सांगितलं आपण. लघुग्रहाच्या आतमध्ये जे 4 ग्रह आहेत त्यांचं जे आवरण आहे ते आवरण कसं आहे, कठीण प्रकारचं आहे. ठीक आहे, म्हणून त्याला अंतर्गत ग्रह सुद्धा म्हणतात किंवा कठीण आवरणाचे ग्रह सुद्धा म्हणतात. मग असे किती ग्रह आहेत, येतं 1 ते 4. म्हणजे कोणकोणते, बुध, ठीक आहे, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ असे 4 ग्रह आहेत. आणि जे लघुग्रहाच्या पट्ट्याच्या नंतरचे 4 ग्रह आहेत ते कसे आहेत, वायुरूप आवरणाच्या स्वरूपामध्ये आहेत. त्याला बहिर्ग्रह ग्रह असे म्हणतात. आणि ते किती आहेत, 5 ते 8. ठीक आहे ना. ते कोणकोणते आहेत, तर सर्वात सुरुवातीचा गुरु, गुरुनंतर शनी, नंतर युरेनस, आणि नंतर कोण लागतो, नेपच्यून यांचा क्रमांक लागतो. बघा आता प्रत्येकाची शॉर्टकट्समध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आता हा जर विषय घेतला आपण तर हा खूप मोठा आहे. प्रत्येक ग्रहाबद्दल खूप काही कंपोजिशन्स असतात ग्रहांचे, तिथल्या मातीचे नमुने, बरेच काही डिटेल्स आहेत. पण मला नाही वाटत की ते एवढं काही खूप जास्त प्रमाणात आपल्याला वाचण्यासारखी गरज आहे त्याची. म्हणून आपण इथे फक्त एवढं समजून घेऊया की आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे. तर बघा सर्वात पहिला ग्रह कुठला, आपला बुध ग्रह सर्वात पहिला आहे आपल्या इथे. ठीक आहे, या बुध ग्रहाचा आपण विचार करता त्याचं जर अंतर आपण पाहिलं सूर्यापासून तर ते किती आहे, 5.79 करोड किलोमीटर्स म्हणा किंवा प्रकाश वर्ष याच्यामध्ये आहे ते. परिवलन 59 दिवसामध्ये तो पृथ्वीभोवती स्वतःभोवती एक फेरी कंप्लीट करतो. 88 दिवसामध्ये तो सूर्याभोवती एक फेरी कंप्लीट करतो. आणि आता महत्त्वाची वैशिष्ट्ये बघा, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणून आपण 1 नंबरला त्याला नाव ठेवलेलं आहे. आकाराने सर्वात लहान ग्रह आहे. ठीक आहे, बुध हा आकाराने सर्वात कसा आहे, लहान ग्रह आहे. सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह आहे, लहान असल्याकारणाने खूप जोरात फिरतोय तो. त्याला एकही उपग्रह नाही, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याचं तापमान बघा 420 डिग्री एवढं सर्वात जास्त तापमान असतं. तर ॲट द सेम टाईम जेव्हा एका साईडला म्हणजे बुध ग्रहाची परिवलन करतानाची जी एक बाजू सूर्याच्या साईडला असेल तेव्हा त्याचं जे टेम्परेचर आहे ते 420 डिग्री, आणि त्याच्या अपोजिट साईडला जिथे अंधार आहे, जिथे रात्र आहे, त्याचं टेम्परेचर -200 डिग्री एवढं भरतं. ही एक्स्ट्रीमिटी लक्षात ठेवा. आणि जेव्हा हा बुध ग्रहाचा विचार येतो तेव्हा बुध ग्रह हा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो. हा पृथ्वीसारखाच फिरतोय पश्चिमेकडून पूर्वेकडे. आता आपण शुक्र ग्रहाचा विचार करूयात. शुक्र हा 2 नंबरचा ग्रह आहे. अंतर किती, 10.82 करोड किलोमीटर्स, 243 दिवस ह्याचा परिवलन कालावधी आहे. आणि इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, इथे थोडंसं एक ट्विस्ट आहे की परिभ्रमण कालावधी जो आहे शुक्राचा तो 224 दिवसांचा आहे. म्हणजे शुक्र स्वतःभोवती एक फेरी क्रिएट करण्यासाठी 243 दिवस एवढे दिवस लावतो. ठीक आहे मित्रांनो, 243 दिवस लावतोय तो. आणि परिभ्रमण करण्यासाठी म्हणजे सूर्याच्या भोवती त्याला जर परिभ्रमण करायचं असेल तेव्हा त्याची 1 वर्ष कंप्लीट होण्यासाठी किती, 224 दिवस लावतात. म्हणजे बघा त्याचा दिवस जो आहे तो मोठा आहे वर्षापेक्षा. हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवा, फन फॅक्ट आहे. बघा सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. सूर्यकुलातील कसा आहे, सर्वात तेजस्वी ग्रह आहे. आता हा तेजस्वी असण्याचं कारण म्हणजे काय बघा, तर जे शुक्र ग्रह आहे त्याच्यावर जे वातावरण आहे ते वातावरण कसं आहे, एकदम दाट आहे. ते वातावरण कसं आहे, दाट आहे. म्हणून सूर्याचा जो येणारा प्रकाश आहे तो हे जे वातावरण आहे ते काय करतं, त्या प्रकाशाला रिफ्लेक्ट करतं. आणि ते रिफ्लेक्ट केल्यामुळे सर्वात काय बनतो, तो तेजस्वी ग्रह बनतो. इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, याची जी परिवलन कक्षा आहे ती कशी आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. आता बघा 2 असे ग्रह आहेत, एक आहे शुक्र, ठीक आहे, आणि दुसरा आहे युरेनस. दुसरा आहे युरेनस. असे हे 2 ग्रह आहेत. हे 2च ग्रह फक्त पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात आणि बाकी उरलेली 6ही जे ग्रह आहेत ते नेहमी पश्चिमेकडून कुठे, पूर्वेकडे फिरतात, पृथ्वीसारखे. आता बघा शुक्र हा ग्रह, याला पृथ्वीची बहीण असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे कारण की पृथ्वीच्या जवळ आहे इथून. ठीक आहे, नंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, आत्ताच आपण सांगितलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला सुद्धा एकही उपग्रह नाही आहे. चला आता आपण पृथ्वीचा विचार करूया. तर पृथ्वीचं अंतर जे किती, 14.96 करोड किलोमीटर्स. त्याचा जो परिवलन आहे तो किती आहे, 23.56 तास, म्हणजे 24 तासांचा विचार करूयात आपण. परिभ्रमण किती आहे, 365 to 1:4 दिवस, म्हणजेच जवळजवळ 365 आपण असं म्हणूया, 365.25 असं कन्सिडर करूया. म्हणजेच आपण रेग्युलरली तेव्हा ज्याला कन्सिडर करतो तेव्हा ते 365 दिवसांचं वर्ष धरतो.
प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी असणारा एकमेव ग्रह जो आहे तो पृथ्वी आहे. ज्यावर पाणी अस्तित्वात आहे असाही जो ग्रह आहे तो पृथ्वी आहे. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे आणि त्याची जी परिवलन कक्षा आहे ती कशी, त्याची जी दिशा आहे परिवलनाची ती पश्चिमेकडून कुठल्या साईडला, पूर्वेकडल्या दिशेला आहे. आता मंगळचा विचार करूयात आपण. मंगळाचं अंतर जे आहे ते 22.9 करोड किलोमीटर्स आहे. 24 तास त्याचा परिवलन वेग आहे. परिभ्रमण जेव्हा करतो तेव्हा 687 दिवसांचा त्याला कालावधी लागतो. म्हणजे 687 दिवसांचं काय आहे तिथे वर्ष आहे मंगळावर. पृथ्वीपासून जवळ असणारा दुसरा ग्रह आहे, कारण की पहिला जो आहे तो शुक्र होता आपल्यासाठी, म्हणून दुसरा ग्रह. 2 उपग्रहसुद्धा आहेत, त्याचे नावं महत्त्वाची आहेत. फोबॉस आणि डिमॉस हे दोन्ही नावं तुम्हाला विचारण्यात आले होते एकदा MPSCमध्ये. दोन्ही नावं लक्षात ठेवा, फोबॉस आणि डिमॉस असे 2 नावं आहेत. आणि याची जी परिवलन कक्षा आहे ती कशी, पश्चिमेकडून कुणाकडे आहे, पूर्वेकडे आहे. आता आपण गुरुचा विचार करूयात. गुरुचं अंतर 77.86 एवढं त्याचं करोड किलोमीटर्स आहे. परिवलन 9.50 तासांचं परिवलन आहे. परिभ्रमणाचा विचार करूयात आपण, तर परिभ्रमण जे आहे ते 11.86 वर्ष एवढं आहे. वैशिष्ट्य घेऊयात आपण. सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह आहे. कसा आहे, सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह आहे. त्याला किती उपग्रह आहेत, तर याला 63 उपग्रह आहेत. किती उपग्रह आहेत, 63 उपग्रह आहेत गुरुला. सर्वात जास्त उपग्रह असणारा एकमेव ग्रह, 63 उपग्रह. तसंच काही महत्त्वाचे 4 उपग्रहांची नावं सांगतो तुम्हाला, ही महत्त्वाची आहेत. कुठले कुठले, इओ, युरोपा, गॅनिमेड आणि कॅलिस्टो हे 4ही ग्रहांचा शोध गॅलिलिओनं लावला होता. तर इओ, युरोपा, गॅनिमेड आणि कॅलिस्टो असे किती 4 ग्रह आहेत. या जो गुरु आहे त्या गुरुग्रहाभोवती काय आहे, कडी आहे. जेव्हा आपण आंतरग्रहीय पट्ट्याचा विचार केला होता मित्रांनो, तेव्हा इकडे 4 ग्रह होते, इकडल्या साईडला 4 ग्रह होते, ह्या सूर्याच्या साईडला, ह्या सूर्याच्या बाहेरच्या साईडला. तर ह्या 4ही ग्रहांना कडी नाही आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ या 4ही जो ग्रह आहेत त्या ग्रहांना काय नाही आहे, कडी नाही आहे. पण जे बाह्य ग्रह आहेत 4ही, त्या 4ही ग्रहांना काय आहेत, कडी आहे मित्रांनो. ठीक आहे, ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि हिचं जी परिवलन कक्षा आहे ती पश्चिमेकडून कुठल्या साईडला आहे, पूर्वेकडे. आता आपण शनीचा विचार करूया. 142.6 करोड किलोमीटर्स परिवलनाचा जो तास आहे, म्हणजे स्वतःभोवती फेरी कंप्लीट करणं 10.14 तास. आणि परिभ्रमण जे आहे ते 29.5 वर्षांचं आहे. वैशिष्ट्य बघूयात. सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. सर्वात पहिला मोठा कोणता ग्रह आहे, गुरु हा सर्वात मोठा आहे. दुसरा शनी. शनीभोवती काय आहे, कडी आहे. आत्ताच मी सांगितलं बाह्य ग्रह जे 4 आहेत त्या 4ही ग्रहांभोवती काय आहे, कडी आहे. याला किती 53 उपग्रह आहे. सर्वात महत्त्वाचा उपग्रह टायटन, हा प्रश्न MPSCला विचारलेला आहे MCQ. सर्वात महत्त्वाचा उपग्रह आहे टायटन, हा सर्वात मोठा उपग्रह आहे शनीचा, तो टायटन आहे. त्याची जी दिशा आहे ती कशी, पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. याचा प्रचंड आकार असल्या कारणाने पण बघा इथे ट्विस्ट आहे की शनीचा जो आकार आहे तो खूप मोठा आहे, कारण की तो सूर्यमालेतील 2 नंबरचा मोठा ग्रह आहे. पण तरीसुद्धा त्याची जी घनता आहे ती पाण्यावरून कमी आहे. म्हणजे जर आपण शनीला आपल्या समुद्रामध्ये किंवा एखाद्या पाण्यामध्ये उतरवलं तर तो पाण्यावरून तरंगेल, एवढा मोठा ग्रह असून सुद्धा एवढी घनता त्याची कमी आहे. हा एक ट्विस्ट फॅक्ट आहे. आणि बघा, आणि याची परिवलन कक्षासुद्धा काय आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे मित्रांनो. चला आता आपण पुढे बघूया. युरेनस हे शेवटचे 2 ग्रह आहेत. या 2 ग्रहाचं आपण आत्ताच बोललो होतो की हे जे आहेत ते दुर्बिणीने पाहायचे ग्रह आहेत. याचं अंतर किती आहे, 268 करोड किलोमीटर्स. ह्याचं जे परिवलन आहे ते 16.10 तासांचं आहे. परिभ्रमण जे आहे ते 84 वर्षांचं आहे. याचा जो शोध आहे तो 13 मार्च 1781ला हर्षल या शास्त्रज्ञाला लावलेला आहे. आणि या हर्षल या शास्त्रज्ञाचं नावच आपण एका हर्षल दुर्बिणीला सुद्धा दिलेलं आहे. युरेनसला किती ग्रह आहेत, तर 27 उपग्रह आहेत. आणि हा दुसरा असा ग्रह आहे की ज्याची परिवलन कक्षा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. पहिला जो होता तो कुठला होता, शुक्र. ठीक आहे, आणि बाकीचे जे 6 जे आहेत ते कुठले आहेत, ते नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे आहेत. 98 अंशांनी हा कललेला आहे. म्हणजे बघा आपली पृथ्वी 23.5 अंशांनी कललेली असल्या कारण ती फक्त अशी दिसते. तर आता विचार करा, हा ग्रह 98 अंशांनी कललेला आहे. म्हणजे हा काहीतरी असा, म्हणजे हा घरंगळत जातोय. जेव्हा तो परिवलन करतो, जेव्हा तो परिभ्रमण करतो, तेव्हा तो असा लोटून दिलेला ग्रह आहे. एखादा बॉल जर आपण जमिनीवर सोडला तर तो कसा फिरेल वेगवेगळ्या दिशेला, तसा ग्रह दिसतो. युरेनस भोवती सुद्धा काय आहे, कडी आहे मित्रांनो. शेवटचा ग्रह बघूयात आता, नेपच्यून. 449.8 करोड किलोमीटर्स, 16 तासांचं त्याचं परिवलन आणि 164 हाफ वर्ष, म्हणजे किती 164 वर्ष असं करूयात. 164 वर्ष 6 महिने एवढा त्याचा परिभ्रमण काळ आहे, म्हणजे त्याचा वर्षाचा कालावधी आहे. याचा शोध 1886ला लागला. याला 13 उपग्रह आहेत आणि पश्चिमेकडून कसा फिरतो तो, पूर्वेकडे ह्या दिशेत फिरतो.
बघा या डायग्राममध्ये तुम्हाला सर्व काही क्लिअर होईल. ठीक आहे, हे सगळे ग्रह आपले. इथे जो आहे तो आपला आंतरग्रहीय पट्टा आणि हा शेवटचा एक ग्रह इथे दाखवलेला आहे प्लुटो नावाचा. आता हा ग्रह नसून हा बटुग्रह असा सांगितलेला आहे. तर बटुग्रह म्हणजे काय याची एक डेफिनेशनचा अर्थसुद्धा मी तुम्हाला सांगणार, पण तत्पूर्वी प्लुटोविषयी थोडीशी माहिती घेऊयात. प्लुटोचा जो शोध आहे तो 18 फेब्रुवारी 1930 ह्या दिवशी लागला. 18 फेब्रुवारी 1930 ह्या दिवशी काय लागलेला आहे, प्लुटोचा शोध लागलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरा सर्वात मोठा बटुग्रह आहे. सर्वात पहिला मोठा बटुग्रह जो आहे तो आरिस किंवा ऑरिस असं त्याचं नाव आहे किंवा एरिस असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, तो सर्वात मोठा आहे. तर 2 नंबरचा मोठा जो आहे तो प्लुटो आहे. जो प्लुटो आहे तो पुढे कायपर बेल्टमध्ये जो आहे त्याचं नाव सांगितलेलं आहे आपण. म्हणजे प्लुटोच्या पुढे जो आहे तो काय लागतो, तो प्लुटोच्या पुढे म्हणजे आपण सूर्यकुल संपल्यानंतर जो लागतो त्याला आपण कायपर बेल्ट असं म्हटलेलं आहे. ह्या एरिस जे आहे त्या एरिसचं वस्तुमान जे आहे ते प्लुटोपेक्षा काय असं आहे, जास्त आहे मित्रांनो. ठीक आहे, आता बघा याचं वस्तुमान जरी जास्त असलं, ह्या एरिसचं वस्तुमान हे प्लुटोपेक्षा जास्त आहे, पण जेव्हा प्लुटोचा एरिसचा आकाराचा विचार करतो आपण तेव्हा बघा आकार आहे तो काय आहे, जरासा एरिस थोडासा लहान आहे कशापेक्षा, प्लुटोपेक्षा. बघा 20 ऑगस्ट 2006 प्राग झेक रिपब्लिक हे देशाचं नाव आहे, झेक रिपब्लिक, आणि तिथल्या प्राग या शहरामध्ये 20 ऑगस्ट 2006ला एक परिषद भरली होती. ती होती 57वी खगोलशास्त्रीय परिषद. आणि तिथे प्लुटोचा जो ग्रह हा जो त्याला नेम केलं होतं आपण, ते नेम काढून त्याला आता काय केलेलं आहे, बटुग्रह असं संबोधण्यात आलेलं आहे. मग बटुग्रह कोणकोणते आहेत, तर काही 4 महत्त्वाचे काही बटुग्रह आहेत. तो आहे सिरीज, प्लुटो, एरिस आणि माके माके. सिरीज, प्लुटो, एरिस आणि माके माके असे 4 बटुग्रह आहेत. आणि 5वा आपला एक आत्ताच काही नावं लक्षात ठेवण्यासाठी प्लुटो हा सुद्धा त्या बटुग्रहामध्ये सहभागी होतो. आता बघा कुठल्याही ग्रहांना नावं द्यायची असतील किंवा कुठल्याही ग्रहांना यांना ग्रह म्हणायचं, बटुग्रह म्हणायचं, धूमकेतू म्हणायचं किंवा अजून काही म्हणायचं, ह्याचे जे नियम असतात ते नियम कोण पब्लिश करतं, ते इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन यांचीच ही 57वी परिषद होती. त्यांनी काही नियम ठरवलेले आहेत ग्रहांसाठी. तर सूर्याभोवती तो ग्रह कसा असावा, फिरणारा असावा, म्हणजे त्या ग्रहाची जी परिभ्रमण कक्षा आहे ती सूर्याभोवतीची असावी. त्यानंतर तो गुरुत्वाकर्षण त्याच्यामध्ये असल्यामुळे तो फिरता फिरता कसा व्हायला पाहिजे, तो गोल व्हायला पाहिजे, तर त्याला आपण ग्रह असं म्हणूया. आणि बघा तिसरं महत्त्वाची म्हणजे काय, तर त्याची स्वतःची एक कक्षा असावी. म्हणजे सूर्याभोवती त्याची फिरण्याची एक स्वतःची सेपरेट परिभ्रमण कक्षा असावी. तर हा जो प्लुटो नावाचा ग्रह आहे हा तिसरी जी गोष्ट आहे ती पूर्ण करत नव्हता. म्हणून त्याला काय केलेलं आहे आपण, ग्रहांच्या याच्यातून त्याचं नाव काढून त्याला बटुग्रहामध्ये स्थान दिलं होतं. कारण की प्लुटो कधी नेपच्यून ह्याच्या कक्षेमध्ये चालला जायचा आणि कधी तो स्वतःच्या अस्तित्वात असलेल्या कक्षेमध्ये चालला यायचा. म्हणजे हा चेंजिंग करणारी कक्षा हा याचा प्रॉब्लेम होता. म्हणून त्याला काय केलेलं आहे, ग्रहामधून काढून त्याला 2006मध्ये बटुग्रहाचं नाव देण्यात आलेलं आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला सूर्यकुलाविषयी संपूर्ण माहिती मिळालेली असेल. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही सजेशन्स असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. मी तुमचा मित्र सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद.